पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो. आवाज खूपच खरखर यायला. नाही क्लिअर आहे. ज्ञानेश्वरी आत्मबोध माऊलींच्या ओळीचं चिंतन. कृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा जो संवाद चालू आहे त्यामध्ये वेदांताचं चिंतन आहे आणि मनाला रामाचं दर्शन आहे. खऱ्या रामाचं ओळख म्हणतात त्याला. ओळखून दर्शन, ओळखून भक्ती, ओळखून त्याची प्राप्ती. कारण त्याला प्राप्त नाही केलं तर भक्ती पूर्ण होत नाही. त्याला विसरलं तर सक्ती जात नाही. त्याचा संबंधाविना जगलं तर भ्रम संपत नाही. आणि त्याचा संबंध बुद्धीनं साधला तर अज्ञान टिकत नाही. कळालं? हो माऊली. हो. जसं आपल्यापाशी अज्ञाने, आपल्यापाशी ज्ञाने, का सतत देहाचं भाने की मनाची घाणे. सतत देहावर येणं हे अविद्येची शक्ती आहे, पण ज्ञानानं मुक्ती आहे. ज्ञानानं अविद्या मरून जाती आणि बुद्धीला भगवंतापाशी थांबता येतं. ते देहापाशी थांबत नाही, कधीच नाही. ती वृत्ती देहाला शिवत नाही, कधीच नाही. ते देहाचा संबंध रहित वृत्ती व्यवहारात असती ती खरी ज्ञानाची स्थिती. सूक्ष्म अवस्था असते ज्ञानी लोकांची. लवलेश नसतो मनामध्ये आसक्तीचा, आग्रह नसतो विषयाचा, प्रेम नसतं देहाचं, ज्ञान असतं परमात्म्याचं, अनुभूती असती त्या विश्वात्म्याची, स्थिती असते आनंदाची, प्रतीती असती स्वची आणि स्वला. अन्य प्रतीती थांबलेली असती, जडाची प्रतीती संपलेली असती, वृत्ती भगवंतात स्थिरावलेली असती, ऐक्याची अनुभूती भोगलेली असती, आणि द्वैताला जाळलेलं असतं. अद्वैतापाशी बुद्धीनं आगमन केलेलं असतं. हे कळावं. राम राम. राम राम. बुद्धीचं आगमन कुठे आहे? जसं स्त्री माहेरी येते पण लक्ष घरी असतं. आली का किचन मध्ये बाई, जेवले का घरातली माणसं, सगळं लक्ष तिथं असतं, दंड इथं असतं. तसं ज्ञानी महात्म्याचे चित्त भगवंतापाशी असतं, दंड संसारात फेकून दिलेलं असतं. किती कष्ट करो भीती नाही. केलं असं वाटतच नाही, कारण देह मी नाही. कर्मेंद्रियानं केलेला जडाचा जो संबंध आहे ती क्रिया प्रकृतीची आहे आणि व्यवहार गुणाचा आहे. संबंध पंचभूताचा आहे, माझा नाही. हो माऊली. म्हणून पंचभूताला टाकणारी वृत्ती अविद्येतून बाहेर असते आणि पंचभूताला प्रेम करणारी वृत्ती पापमय, विकारमय, अज्ञानमय आणि मोहमय, वासनामय आणि विषयमय असती. या सगळ्याला जाळण्यासाठी ब्रह्मविद्याची शक्ती अग्नी असतो. ज्ञानानळी प्रदीप्ती आजचा विषय. हो माऊली. ज्ञानाग्नी जेव्हा धडधड पेटतो, प्रदीप्ती अग्नी धडधड पेटतो ज्ञानाचा, लाकडाचा नाही. समजून घ्यायची बात आहे. कळत नाही म्हणून जीव बेजार आहे, कळल्यानंतर सुखाला सुरुवात आहे आणि दुःखाचा अंत आहे. तो खरा भगवंत आहे. कळतच नाही आपल्या वेदाचं ज्ञान, कळतच नाही भगवंताची जाण, म्हणून तर जीव हैराण. हो माऊली, साष्टांग दंडवत. हा बेटा, कळतच नाही जगताना स्त्रीला. खरे. कारण बुद्धी कुठं ठेवावी आणि बुद्धीनं संबंध कुणाचा करावा, बुद्धीनं स्वरूपामध्ये राहावं का देहाकडे यावं, की ह्या भूताला पाहावं का ह्या मरणाऱ्या देहाला माझं म्हणावं.
हे अंतःकरणाला कळावं. ज्ञान म्हणजे काय? दृश्य हे दिसून नाही आणि परमात्म्यापासून काहीच नाही आणि मी भगवंतापासून अलग नाही. देहाचा माझा संबंध नाही. दिसणारं दृश्य दिसून खरं नाही. हा निश्चय पाहिजे. विकार टाकला पाहिजे, आकार सुटला पाहिजे आणि विकार थांबला पाहिजे आणि भगवंताचा स्पर्श निर्विकारी सुरुवात झाला पाहिजे. वृत्तीने विकार रहित झालं पाहिजे. कुठलाही विकार त्याच्यामध्ये उद्भूत झाला नाही पाहिजे. तर तो ज्ञानी महात्मा आहे. मग दुःख असो का सुख असो का पैसा असो का धन असो का संपत्ती असो का संतती असो, त्याचा संबंध न रहित, विकार रहित जे अंतःकरण असतं ते परमेश्वरामध्ये विलीन असतं. हे ज्ञानाचं अंगण असतं. इथं मोक्षाचा संघ असतो, जगताचा बाद असतो आणि साधूची कृपा असते, वेदाची शक्ती असते, हृदयाची भक्ती असते, ऐक्याची अनुभूती असते, भेदाचा नाश असतो, भ्रम नष्ट असतो, परमात्मा स्पष्ट असतो, तो महात्मा असतो, तो जगावर मात करतो, प्रारब्धाला लाभ देतो आणि मुक्तीच्या घरात राहतो. तो ब्रह्मवेत्ताचा असतो, तो शेंबड्या संसारी नसतो. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. ही शक्ती असावी बेटा. भक्ती म्हणजे शक्ती ज्ञानाची. संताची संगती असावी, बोधाची संपत्ती असावी, अंतःकरणाची उन्नती असावी, रामाची प्रतीती भोगावी आणि अज्ञानाची निवृत्ती करावी आणि मग खुशाल संसारात मरावं. कितीवी पण आधी हे करावं, मग संसारात मरावं. राव चिटकत नाही संसार, भटकत नाही मन. मग किती करा, काही बट्टा नाही. पण त्याचं प्रेम नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याची अनुभूती नाही, तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही. तू हाय काय नाही काय, काय फरक पडत नाही देवाला. ते म्हणतो माझं असून मला सोडलं, ह्याचा विचार मी करीत नाही. ते माझं घरी येत नाही, ते चाललं स्वर्गा नरकाला, जाऊ द्या कोणीकडे बी, मला देणं घेणं नाही. जो मला जाणतो त्याला मी मानतो, जो माझ्याकडे तो त्याच्या हातात हात मी देतो, जो मला जाणण्यासाठी आयुष्य वाहतो त्याच्या प्रारब्धावर मात मी करतो, त्याला अलगद बाहेर काढतो, माझ्याकडे घेतो, ब्रह्मज्ञान देतो, सुखाच्या सावलीत नेतो, गीतेचा प्रभाव टाकतो, जगताचा अभाव करतो आणि सोमध्ये त्याला एक करतो, त्याला माझ्यामध्ये घेतो आणि त्याला अनुभव मी देतो. तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे. बापरे, खूप सुंदर. ज्ञान काय चेष्टा वाटली का तुम्हाला? रस्त्यावर पडलेली भाजी का गाड्यावरची पालकाची? नाही. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एका जन्माची सामग्री नसती मुक्तीला. तुम्हाला फुकट सहज मिळाले घरात बसून. कधी कधी इतकं तुमच्यासाठी हे कौतुक वाटतं, ह्या बाया दाराचं दार पण लावावं लागत नाही ह्यांना. मन न राहता ते ईश्वरामध्ये राहतो, ईश्वरमय होतो. पण हे धन परमार्थाचं, हे भौतिक नाही बाप्पा. नाही. मग धन कोणचं? विचारसागर, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, विचार चंद्रोदय, ह्याचा अभ्यास करणं, सतत तिथं राहणं, त्याला हृदयातून पाहणं आणि वेदांतामध्ये जीवन जगणं, ही आमची दौलत आहे, प्रॉपर्टी. ती आपोआप नावावर होती, त्याला रजिस्ट्री लागत नाही. हो माऊली. सहज तुमच्या नावावर भगवंत करून देतो. हे ज्ञानाचं धन आहे, हे मोक्षाचे गुण आहे. त्याला स्वतःची स्वतः जाण आहे, हे आमचं परमात्म्याचं धन आहे. खरंच कळावं.
जगताना काय करावं आणि काय करू नये, परमार्थ अति करावा का संसार अति भोगावा, हे ज्यांना कळतं त्यांना ज्ञान मिळतं, त्यांना संतांची कृपा पण मिळते, अंतःकरण उदार बनतं, व्यवहार बाजूला जातो चित्तातून, टिकत नाही चित्तात व्यवहार, तो ज्ञानी महात्मा. खरं त्याच्या चित्तात फक्त ज्ञान आहे. जेव्हा चित्तात अज्ञान आहे तेव्हा व्यवहार आहे, तेव्हा संबंध जडाचा आहे, प्रेम विषयाचं आहे, सुगंध पंचभौतिकाचा आहे. पण ज्ञानी महात्म्याला सुगंध भगवंताचा आहे, अटॅचमेंट त्या स्वरूपाची आहे, ओळख तत्वाची आहे, भेट रामाची आहे, स्थिती आनंदाची आहे, व्याप्ती चैतन्याची आहे, अनुभूती खऱ्या परमात्म्याची आहे. खोटे नाही. कळावा खोटा कोण आणि खरा कोण. जपून बोलला की तुम्हाला भक्ती मातीत जाणे वाटते. लई भ्यावं लागतंय चांगल्या मायबापाला, लई झिजावं लागतं घरात लेकरा बाळासाठी. उदाहरण लेकरा नीट करावं लागतं, तसं संताला लई भ्यावं लागतं, जपून राहावं लागतं, खोट्याला खरं सांगावं लागतं. सगळं खोट आहे, खरं वाटतंय. खबर खरं वाटतंय, खरं कळत नाही, खोटं जात नाही, मन शांत होत नाही, मग ज्ञानात मरणं. तुला खोटं टाकायचं, अर्जुनाला काय बोले भगवंत, हे नाते गोते का रडतो, हे तू नाही, हे तुझं नाही, अमाद्यास ममाद्यास. अर्जुन तो रडतो, हो न, माझे मामी, माझा आजोबा ते म्हातार, सॉरी, तुझ्या बायकोचं वस्त्र हरण करताना हे बघत होतो, ते तुझं आहे रे. हा असं जपी तपी कोणी कोणी बी असते ना गुरु तुझे, पण अधर्म झाला, मार त्याला. कारण देवाला धर्म खपत नाही, संताला अज्ञान खपत नाही, जगात गरिबी खपत नाही. रामकृष्ण हरी. साष्टांग सद्गुरु माऊली. जे आहे ते आहे. म्हणून भीष्माचार्यानं 6 महिने रक्त सांडत अधर्माचं खाल्लं खाल्लेलं, आणि मग गेले इच्छा मृत्यू, मग टाकला देह. पण अधर्माकडून गेले ते लांछन राहिलं. महाभारत घडलं नाही तर घडलं नसतं घडलं, पण होणारच होत. गीता येणारच होती. आतापर्यंत त्या लोकांना हे कळणार होतं की अधर्मी लोकांचा नाश आहे, अधर्म करू नका, म्हणून लोक भेटणारे पुण्यवान लोक भेटतात, अधर्मातून बाजूला राहतात. ते गीता सांगते. मग तो अधर्म घरात बी करू नये, व्यवहारात बी करू नये, जगात बी करू नये, आणि वृत्तीनं अधर्मामध्ये राहू नये. व्यवहारातला अधर्म म्हणजे वाईट वागणं, आणि वृत्तीतला अधर्म म्हणजे अज्ञान ठेवणं. कळलं नाही? सांगावं लागेल ना तुम्हाला, का नाही? हो माऊली. डुलायचं, चालायचं, वाईट वागायचं, जगानं चांगलं म्हणतं त्याला कळलं पाहिजे ना तू काय आहे ते, आणि त्याला कळत असते टाकून ठेवलं सगळं. चला ऐका, मी तोंडावर बोलेल, तुम्हाला दिसते का मी? हो माऊली, बसू दिसताय माऊली तुम्ही. ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळा विद्येची या आहुती, तो शिविला होय सुमती, परमात्मा मी. तो शिविला, मी प्रसन्न झालो. परमात्मा कशामुळे झाला देवा तुम्ही प्रसन्न आनंदी? ज्या साधकानं, ज्या ज्ञानी लोकानं ज्ञानाची नळी, ज्ञानाचं तेज
धक धक पेटलं आणि त्याच्यामध्ये मूळ अविद्येला जाळलं आणि त्यानं मला जाणलं, माझ्यापाशी मन दिलं, त्यानं बोधाने एकरूप झाला, तो मोक्षामध्ये आला, तो मी प्रसन्न झालो, त्याला मी आनंदी आहे, मी सुखावलो, मी दुखावलो नाही. भगवंत सुखावतात कधी? ज्यानं त्याला जाणलं, जीवानं बुद्धीनं मानलं, अंतःकरणात त्याला आणलं आणि वृत्तीतून बाहेर मन केलं आणि ते मन भगवंताला दिलं, तेव्हा मी प्रसन्न झालो. आता फुलं हार उदबत्त्या समया नग म्हणत ती मन दे मन. हो माऊली, साष्टांग दंडवत. आपण सगळं देऊन टाकलं असतं, मन, लेकराला, घराला, नातू पंतू, खापर पंतू, काळ तोंड देऊन टाकलं त्याला. राम म्हणले मला मन दे, ते म्हणते मन माझ्यापाशी नाही. कुठे पोरानं घेतलं, दिलं का? घेतलं, दिलं. ते कशाला देईन? त्याला बायको आली, तुझ्या मनाला बघायला रिकाम आहे का ते कार्ट? पण तू त्याला मन दिलं, त्याचं मन बायकोने घेतलं, तुझं मन घाण पडलं संसारात, पोरात, घरात, दारात. ही अविद्येची खून आहे. पण ब्रह्मज्ञानी लोकांचं मन राम आहे, ते कुणाला शिवत नाही, कुणापाशी राहत नाही, ते मन कुणी कुणा देत नाही. ज्ञानी महात्मा मन जपून ठेवतात, संतांच्या संगतीत त्याच्या चरणावर राहतात, बोधामध्ये त्याला एक करतात, मोक्षामध्ये त्याला समर्पित करतात, अविद्येतून त्या मनाला धुवून काढतात आणि ब्रह्मस्वरात पदी नेऊन ठेवतात, त्याला राम करतात. रामकृष्ण साष्टांग दंड सद्गुरु माऊली. किती छान. पानावर दवबिंदू एक क्षण थांबतो, तसा व्यवहार क्षणभर असावा. मग पंथी असो का नाते असो का काय माती दगड असो, क्षणभर बाहेर यावं, पुन्हा नाही. व्यवहार करावाच लागतो. होतंय. चला, तिन्ही ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती. मूळ अविद्या म्हणजे देवा. अर्जुन, तुला मागं सांगितलं की रे, एक तुला विद्या, एक मूळ अविद्या. पदार्थाच्या आश्रित असती, पदार्थाला दाखवती, पदार्थाचा आहे म्हणती. एक स्वरूपाला आवरण करती, देहाला माझं म्हणती. स्वरूपाला आवरण करती मूल अविद्या, मूल माया. जगताला दाखवती, पदार्थाच्या आश्रित राहती, वस्तूला आहे म्हणती, तुल माया. मग आता मूल माया मेली, तुल माया गेली, त्याचं पिल्लू तुल माया. अज्ञान केलं, अज्ञानावर आवरण घट्ट केलं भगवंताला, जगताला दाखवलं तुल माया, झाकलं मूल माया. झाकणार अज्ञाने, दाखवणारी अविद्या आहे, खरं वाटणार अंतःकरणे, दिसणार वृत्ती आहे आणि भासणार जगत आहे, असणारा तत्व आहे, संबंध त्याचा आहे. हा संबंध तू केला, संपव अर्जुना त्याला. साष्टांग दंडवत. काय सुंदर, खूपच मस्त. राम, स्थूल अविद्या आणि मूल अविद्या 1000 वेळेस ऐकली पाठात, पण अशी मांडणी आज तुमच्या समोर आली, हृदयातून बोलायले, चूक नाही, खोटं तर नाहीच नाही. पण ही जी स्थूल अविद्या आणि मूल अविद्या 1000दा अनुवाद मी पण केलेला आहे, कारण काका समोर मी अनुवाद केला असा पोते कधीच ऐकले नाही, आयुष्यात नाही. जोपर्यंत काका समोर होते आमच्या, आधी अनुवाद आणि मग ग्रंथाची गाठ काढत होते मी. कुठल्या ग्रंथ असू दे, 65 असू दे, विचारसागर असू दे, पंचाकर्ण असू दे, काही असू दे, पण आधी काय काल ऐकलं हे सांगायचं. खन 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 खन. 40 असू दे, 50 असू दे, 60 असू दे, 10 असू दे का 20 असू दे, पण कालचा विषय मांडायचा, ग्रंथ सोडायचा, पुढचा अभ्यास सुरू करायचा. कारण 20-25 बायकाचा ऐका मला आवडत नव्हतं, त्या बायका करत होत्या. टाकलंस डब्याच्या लईनी, घड्या, साड्याच्या, माड्या, बंगल्याच्या, काय बघती का पागल बुधडा. आपलं कल्याण करावं, देह परमार्थाला झिजवावा, धन दाना करता असावं, मन
ईश्वरासाठी ठेवावं आणि वृत्ती बाजूला टाकावी देहाच्या, फेकावी. ती वृत्ती देहाला शिवू नये, तिनं अविद्येत राहू नये, तिनं रामाला सोडू नये, तिनं रामपद गाठल्याशिवाय श्वास बंद होणे माझा, हे भगवंताला मागावं. देवा जवळ घे बरं, देवा अविद्या राहू देऊ नको, मी तुझा आहे ना, माझा दोष पाहू नको, तुझं ज्ञान होऊ दे, तुझी अनुभूती दे. मला देवा संपव माझा आत्मभाव जागा करणं करशील ना, हे दान दे तुम्हाला. म्हणून म्हणायचं ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. तू आहेस हा विसर होऊ नये, देह माझा नाही ही आठवण राहावी. तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, माझ्या जवळ तू येस आणि मी देहाजवळ का रे. तुझ्या जवळ घे, तुझ्या कुशीत यायचंय, तुझ्या सोबत राहायचंय, तुझ्याशी एकमेव तद्रूप व्हायचंय. तुला बुद्धीनं आलिंगन द्यायचं देता येत नाही, पण हातानं पुढे घे ना. तू काय करत नाहीस, काय बी करतो की रे तू. अगदी घटनांपटी अशी माया, जसं माया एका क्षणात काही बी करती, तसं तू एका क्षणात काही बी करू शकतो. कारण तू सर्वज्ञ ना देवा, सर्व शक्तिमान आहे ना. मी अल्पज्ञ नाही, मला काय कळत नाही. म्हणून तू हे कर, काय कर, चित्तातला ज्ञान भस्म कर, संताची संगती सतत येऊ दे, ग्रंथ हृदयात राहू दे, मोक्ष हातात दे, वृत्ती राम होऊ दे, तुझा मध्ये संगम होऊ दे. ते त्रिवेणी संगमामध्ये किती बुटबुच काढले, काय कळणार तुझं ज्ञान मला. आता मला बोधात म्हणायचंय, मला वेदात यायचंय, मला तुझं ज्ञान घ्यायचंय, तुझ्या आनंदाला भोगायचंय, देहस्थितीला टाकायचंय, मला तुझ्या रंगात रंगायचे. त्या पाण्यामध्ये किती किती बुडायचं रे. तुझा आपलं येड्याचा बाजार पिजाचा शेजार, संगम तुझा करायचा बुद्धीशी. त्या गंगेतला संगम पण झाला, शिव करायचा नुसता. चला पुढे, पुढे काही माती करणं महत्वाचं आहे, अज्ञानाची आहुती महत्वाची आहे. खरंच काय माती कळणं ह्या नवगतच आपलं अज्ञान. तशाला तसं काजळ लावलेलं मनाला, भेद वृत्तीला, भास, सगळ्या जगाचा भास आवडतो. हे केलं केलं पण अजून आहेच का. करतापणा, केलंपणा, कर्म, त्रिपुटी संपतच नाही यांची. कर्तेपणावर येतात, कर्मापाशी जातात, क्रियाला पाहतात, त्रिपुटीमध्ये राहतात आणि अज्ञानाला वाढवतात. तू कोणत्या ओहळात जा, कोणत्या गंगेचा, काय बदल होणार नाही तुझा. काय पुण्य होईल, जाशील स्वर्गाला, येशील मृत्यू लोकाला. काय हे कळलं तर पुन्हा काहीतरी चांगले, हे करून ते कर, तरी कामी भनभन. काय बोलले भगवंत, ऐका आता का बोलते असं तुम्हाला समजून घ्या जरा. मूळा विद्येची या आहुती, ज्ञानाने प्रदीप्ती. तू ज्ञानाचा बोधाच्या ज्वाळा दन दन तुझ्या पेटल्या चित्तात. मग त्या चित्तातल्या ज्ञानाच्या अग्नी ज्वाळा पेटल्या, त्या ठिकाणी तू ज्या आहुती अविद्येची दिलीस, तू लाखो कोटी जन्मामध्ये तू अविद्येसोबत अविद्येमध्येच आहेस. उपाधीचा संबंधच आहे तुला, जगताचा भ्रमच आहे तुला, विषयाचा वासच आहे तुला. माझा कुठं सहवास आहे, तुला विषयाचा वास आहे, माझा सहवास नाहीये. म्हणून अज्ञानाची आहुती दे, ज्ञानाची नळी प्रदीप्त कर आणि मला तुझं चित्त एक कर. मग मी तुझा आणि तू माझा. काय चुकलं सांग बरं सर. त्या काशीला राहून आलं गेलं की बायकाला वाटतं सगळं झालं. आणि अज्ञानाची काशी करते तुझी शेंडी बरी झाली बाय का. आणि अज्ञानाची काशी एक ओळी बोलता येईना, 6 महिने राहते, 10 महिने जा तिकडं. सांग बरं एक ओळी. बोलले की राग येते, चिंतनात राहायचं, पाणीतून अनुवाद काढायचा. बाकीची कशी ती बडबड संसारातली,
12 वर्षाच्या कोळ्या मुळ्या. तिला 50 वर्षाचा काळ सांगतो ती. चमचा कुठून आला सांगते ती. आईच्या आजीच्या भावाच्या पोरीच्या पोराचं पोरग त्याने दिलं तर म्हणते चमचा. आणि ते लोखंडाचा. त्याला जपून ठेवती. बोट जपून ठेव ना. चमचाला बघती होय. आणि ती कुठून आला ती बी सांगती. 50 वर्षाखालचा. विसर संसार. संसार विसरावाच लागतो. बोध पसरावाच लागतो. अविद्या मारावीच लागती. जीवन तरावंच लागतं. ज्ञानाकडे यावंच लागतं. मी कोण हे जाणावंच लागतं. ते भावाला धुवावंच लागतं. चमचा बघती 50 वर्षात सांगू ती ना. पत्ताकुट सद्गुरु माऊली. काय कोट्या किती छान कोट्या ताई. बघा ना ग मथुराबाई संसार किती आवडतो बायाला. किती जपत्यात. किती नटू सांगत्यात. असा दुर्गंध येत असल्या बायाचा आपण जातच नाही कोण्या बायाकडे सोडून द्या. पण ह्या असे नमुने दिसतात ना कुठं 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 अडकत दिसतात कवा कवा. भन रिकामी. मला वाटतं 50 वर्षाखालचं पकडून ठेवत्यात. तगमग असाय का झगमग सांगा बरं. तगमग असावी माऊली. तगमग असावी. मगच असावी. संपली ज्ञानेश्वरी पण बोलता येईन. 9000 वय ऐकला 5 वर्ष काय परिणाम नाही. आणि संसाराचा परिणाम थांबत नाही. कुणी काय बोललं तर धड धड धडक होत. वाणी पडपड बोलती. वाई अशी उडती की विचारूच नका. रुद्र अवतार घेती. तांडव करते तांडव. बोधाचा तांडव कर बरं. नाचणं बोधामध्ये. येणं वेदामध्ये. राहणं आनंदामध्ये. भोगणं आत्मस्थिती. त्याग देह स्थिती. मग तुला लोटांगण घालत आम्ही येऊ तुझ्या दारात. तिकडे नाही वळे ना. आणि काय बोललं त्याच्या तोंडाची पाप गेली. त्याला पाप झालं. तुला काय व्हायलं. त्याचा हंडे भरू दे ना. पुन्हा सांडणारच आहे हंडा. देव सांडून टाकतो खाली तुझ्या पायाखाली. पापाचा अंडा. म्हणून शांतरात जावं. भडकत जाऊ नये. बाईनं आवाज घरात मोठ्यानं काढू नये. आणि पुरुषावर चिडचिड करू नये. तर ती बाई भक्ती सोबती. ती बाई बी सोबती. ती बाईच नाही ती. ते कमी भन आवाज खाली. शांतता. उंच आवाज नाही घरात. त्याला घर म्हणावं. चला जे पटलं ते सांगितलं. नाही घ्यायचं तर घेऊ नका. आम्हाला काय करायचं नाही. चांगल्यासाठी सांगते. का वाढावा आवाज बाईचा घरात. का वाढावा. आदर मर्यादा पुरुष त्याची किंमत त्यांची इज्जत झालीच पाहिजे. आवाज नाही. उंच तर राहायचं नाही. खाली उतर. तुझी गुरमी बंद कर. नरवी सुरू कर. तर तू स्त्री सोबतीस. नाहीतर नाही. पटलं तर घे. नाही तर कशी पिसाटचे हिड. आम्हाला देणं घेणं नाही कुणाचं. पण आम्हाला शिकवलं हे. आदर वाणी बंद. सहनशीलता जास्त. व्यवहार सुरू. जर गुन्हा टाकलं नाही तर कसा गुन्हा जात. गुन्हा सोडला नाही तर कशी भगवंताची भेट होईल. तन तन ठन उडायचं कवा बी. तेने ज्ञानाने प्रदीप्ती मूळ अविद्येच्या आहुती तोच विला होय सुमती परमात्मा मी. अर्जुना ज्ञानाच्या ज्वाला पेटल्यानं धगधग. त्या ठिकाणी मूळ अविद्या म्हणजे अज्ञान तुझ्यापाशी कोडी जन्मात होतं. आणि त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये तुझ्या अवैध अध्ययनामध्ये तुझ्या मनाच्या अधिकारामध्ये तुझ्या बुद्धीच्या तपामध्ये वेदाच्या जपामध्ये संतांच्या संगतीमध्ये ती अविद्या त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये जळून राग झाली. मग मी प्रसन्न झालो आणि तुला मी जवळ घेतलं. तुला घ्यायची गरज नाही. मी घेतो कारण मी आनंदी. तो शिविला तेने. मी आनंदी झालो आणि तुला माझ्याकडे घ्यायला सुरुवात झाली. मी घेतो तुला माझ्याकडं. आई सांभाळते ना बाळाला.
तसं सांभाळतो मी माझ्या भक्ताला. हो माऊली, किती छान. किती मस्त माय. जे सांभाळत त्याची ओळख नाही, आणि पोट्ट सांभाळत ते नाही, त्याला जीव दिल्याच्यावर राहत नाही ती माय. देवाला जीव दे, संताला जीव दे, की ते सांभाळण्यावर ते कार्ट आपोआप सांभाळतो. हो माऊली, कळत नाही, तेच कळत नाही. खरंय, ते बरोबर, तेच तर बरोबर. गुरुमा चुकीचा आहे म्हणून तर पश्चाताप होते. संत भेटल्यावर कशाला काय. आम्हाला कळाले तर आता कसं राहायचं. आम्हाला अनुवाद करायला येऊ नाही तर नाही येऊ. आले का पॉइंटला आपल्या आपल्या पुन्हा पहिले रडगराने न घेऊन गीतार्थ उगाणा, ज्ञानी जे विचक्षणा, ठाके ती ते गाडावाना, गीतेचा तोला आहे. बापा ऐकाली मस्त आहे. घेऊन गीतार्थाचा उगाणा, ज्या गीतेवर त्याचा बोध, गीतेने दिलेला मोक्ष सुख तो घेतो, मी त्याला देतो उगाणा. घेऊन गीतार्थ उगाणा, ज्ञानी जे विचक्षणा, ज्ञानी घेतात ते. हा किती ते गाणावाना, गीतेचा तोला आहे. कोणी गीतेचं गायन करतं, कोणी वर्णन करतं, कोणी गीतेचा प्रसाद पण घेत उगाणा. पण जे गीतेला जाणून त्याचा मर्म काढून मला जाणतात, मला प्राप्त होतात, पण जे पठन बी करतात आणि ज्याचं गायन बी करतात. हो का. गाणावाना, कुणी गाण्यातून गीतेला म्हणतं, कुणी गीतेचं वर्णन पण करतं. बघा, गीतेचा तोला आहे, तो गीतेचा प्रसाद मी त्याला देतो. चल, गीता पाठकासी असे, फळ अर्थाची सरिसे, गीता माऊली की नसे, जाणे ताणे. ज्याला जाणे आणि ताणे, जो गीतेला जाणतो, चिंतनात घेतो, शब्दात जातो, गीतेचं मर्म हृदयात घेतो, आणि जो मला जाणत नाही त्याला पण मी प्रसाद देतो, त्याला पण मी आशीर्वाद देतो. पण लवकर ज्ञानी महात्म्याला घेतो जवळ, त्यांना जन्म मध्ये भोगावं लागते, मध्ये स्वर्ग येतो. पुढे सांगितलंय, तो अगोदर मला न जाणता गीतेचं प्रेमाने चिंतन करेल, गायन करेल, वाचन करेल, पठन करेल. पण जाणणारा वेगळा आणि गायन करणारा, वाचन करणारा वेगळा. पण जो मला जाणतो, तो गीतेतून मला जाणतो, ओवीतून मला मानतो, श्लोकाला तो माझ्या बुद्धी मला देतो, तर तो जीवनमुक्त त्याच देहात होतो. पण जे जाणे आणि जे ताण, जे जाणत नाही, बाळ आहे, ज्याची बुद्धी लहान आहे, जडमूड आहे, ज्याला मला जाणता येत नाही, त्याला पण मी जवळ घेतो, पण कालांतरानं त्याला स्वर्गाकडे जावं लागतं, तिथे राहावं लागतं, कल्पच्या कल्प, लाखो लाखो वर्ष मध्ये ब्रेक यावं लागतं. मग ते स्वर्गातल्या भोगा जर ते अडकलं, त्याला पुन्हा जर ह्या ज्ञानाची ओळख विसर झाला, मग ती पुढची स्थिती त्याच्यावर अवलंबून आहे. मग तो भगवंताकडे जाईल का मृत्यू लोकात येईल मला माहित नाही, पण तो त्याला स्वर्गात नेतो मी. तिथला भोगतो, कोटी कोटी लाख लाख वर्ष भोगतो, कारण कल्पच्या कल्प आयुष्य स्वर्गातलं असतं. इथल्यासारखं 60-65 100 नसतं, लाखो वर्ष तिथलं कुणातलं स्वर्गाचं. मग तिथं भोगून मग पुन्हा तो मला जाणतो का माझी इच्छा करतो, त्याला माहित, आम्हाला माहित नाही काही. चला, जाणे ताणे. आता आपला श्लोक आला 71, तो ऐका. श्रद्धावान नसूयंश शृणुयादपि यो नरः, श्रद्धावान नसूयंश शृणुयादपि यो नरः. जो श्रद्धेनं माझ्या गीतेचे श्रवण करेल, श्रद्धावान, शृणुयाद येदपि यो नरः, जो नर, जो स्त्री पुरुष मनुष्य योनीतला प्राणी माझ्या श्रद्धेने श्रवण करेल, तर त्याला मी काय करतो ऐका पुढच्या श्लोकात. सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा, प्राप्नुयात पुण्यकर्मणा. पुण्यानं जो स्वर्गलोक मिळतं ना, त्याला मी ते देतो, पापातून त्याला मुक्त करतो. श्रद्धेनं जो गीता काय करतो, ऐकतो, श्रद्धावान नसो यश शृणुयादपि यो नरः, जो ऐकतो श्रद्धेनं,
गीतेवर श्रद्धा ठेवून जो गीतेचं श्रवण करतो कानाच्या द्वारे, त्याला मी पापातून मुक्त करतो. ऐका पुढे. सोपी मुक्त शुभान लोकान, शुभ लोकात स्वर्ग लोकात पाठवतो. आणि सोपी मुक्त प्राप्नुयात पुण्यकर्मणाम, ज्या पुण्यकर्मानं जे लोक स्वर्गाला गेलेत ना, तसं त्याला पापातून मुक्त करून स्वर्ग लोकात पाठवतो जे माझं श्रवण करतो. सुंदर भावार्थ याचा. खूप छान. हो माऊली. पण जो मला जाणतो त्याला स्वर्ग त्याला, जो मला जाणतो, जो माझं ऐकतो, फरक आहे. त्याला पापातून मुक्त करतो, अज्ञानातून नाही. नीट बुधाळा ठेवून ऐकत जा. त्याचं पाप भस्म करतो, त्याला स्वर्गात पाठवतो. त्याला अज्ञान भस्म करीत नाही, त्याला माझ्याकडे मी घेत नाही. नीट टकुरे जागा ठेवा. हे कळतच नाही, सूक्ष्म बुद्धीच नाही आपल्याला. नाही खरंच. श्रद्धावान सुयंश शृणुयादपयो नरः, शृणुया श्रद्धेनं गीतेचं श्रवण करणाऱ्याला सोपी मुक्त शुभान लोकात, त्याला पापातून मुक्त करतो. शुभ कर्म करून पुण्यानं मिळवलेला स्वर्ग त्याच्या पदरात टाकतो, त्याला स्वर्गात नेतो, त्याचा नरक चुकवतो. पण माझी प्राप्ती त्याला देत नाही. नीट ऐकत जा, बुद्धी असेल तर. हो माऊली. काय भगवंत बोलले हे जर कळत नाही तर काय फळ आहे आपल्या आयुष्यात? कशी परमात्मा काय बोलायले, श्लोकातून काय सांगायले? तुला पापातून मुक्त करतो, कारण मनुष्य होणी पाप आणि पुण्याचीच बनली रचित आहे. अर्ध पाप 50%, पुण्य 50%. दोन्ही पाप पुण्य समान झालं तर गवत खायसारखा बैल होत नाही, स्वर्गासारखा इंद्र होत नाही. म्हणून त्याला मनुष्य होणी दिली. त्यातून त्याला माझी प्राप्ती करून देण्यासाठी बुद्धी पण दिली, आणि बुद्धीमध्ये वेदाला ठेवण्यासाठी हृदय पण दिलं. हृदय जेव्हा वासनेत असतं तर मी दूर असतो, हृदय जेव्हा ज्ञानात असतं तर त्याच्या पशी मी असतो. साष्टांग दंडवत माऊली. बापरे. समजून घ्या. विरक्त भाव जागा होतो ज्ञानानं बेटा. अनुभव सांगतो आम्ही. कुठे काय ऐकाल तर तुम्हाला माहिती, मी कुणा थोबाडे बघत नाही, मला बहिरंग पटतच नाही. कधीतरी आलं, कधीतरी एखादं चुकून मुकून ऐकतो, ते काय वाईट नसतं. पण अंतरंगात जाणं बहिरंगात काय हवं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. कारण जर आपण गव्हाची सोजी बनली तर रवा का व्हायचं? पुन्हा सोजीचा रवा होतच नाही, रव्याची सोजी होती. हो माऊली. माऊली. हो माऊली. एक गहू आहे, त्याचा रवा केलाय बहिरंग. आता रव्याचं सपीट झालं मैदा, त्या मैद्याला रवा कसा होता येईल? अंतरंगातून बाहेर कसं येता येईल? मूर्ख लोक काही बोलतात. होत आहे. जी मैदा बनली बुद्धी, त्याला रवा कसा बनता येईल? बहिरंगात कसं जाता येईल? तिथं काय म्हणून राहता येईल? कारण तो मैदा आहे. हो माऊली. शक्य नाही. होत आहे. याच्या पुढे बोलता येत नाही. ओळखून घेत जा अवस्था जरा. एकदा अंतकरण शुद्ध झालं बहिरंगानं तर पुन्हा शुद्ध नाही, पुन्हा अंतकरणाचा बाध आहे, अंतकरणात बोध आहे, मनाला ज्ञानाचा वेध आहे. काही कळतच नाही, लोक भरकटतेत, काही बोलतेत. बुद्धीची प्रगती नंतर जसं तुमचं पोरग MBBS मग MD व्हा वाटतं, MD झालं सुपर MD व्हा वाटतं. मग बुद्धी पुढे चाललेली बुद्धी पुन्हा येईल का मॅट्रिक मध्ये बसायला? MDचं पोरग मॅट्रिकची परीक्षा बसतंय? नाही माऊली. बोला की नाही 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 नाही. किती अवघड आहे. तो सुपर MD होईल ना, सुपर डुपर. तर मॅट्रिकचा अभ्यास करेल ते. मग अंतरंगातली वृत्ती बहिरंगाला शिवल. येड्याचा बाजार. काय कसं कळत नाही?
की बहिरंगातलं जी अवस्था आहे, अंतरंगातली जी स्थिती आहे, ही अवस्था आहे आणि ही स्थिती आहे. काय बोलावं, बुद्धीच्या अवस्था आहेत त्या. अंतःकरण शुद्ध आहे, पवित्र करायचं. वृत्ती अचल आहे, विक्षेप आहे, तिला पवित्र करायचं. पवित्र अंतःकरण भगवंताकडे नेण्यासाठी ते जातं पवित्र अंतःकरण. अपवित्र अंतःकरण देहाकडे येतं. पवित्र अंतःकरण ईश्वराकडे जातं. बोधातली वृत्ती त्याला जाणू शकती, वेदातली वृत्ती भगवंतापाशी रमती आणि संताच्या संगतीत ती राम बनती, बहिरंगाने नाही. डोकं आपटू आपटू सांगावं तुम्हाला. चला, श्रद्धावान सुयंच शृणुयादपि यो नरः. जो श्रद्धेनं माझं चिंतन करेल, ऐकल, सोपी मुक्त शुभान लोकां प्राप्नुयात् पुण्यकर्मणां. ज्या पुण्यानं जो स्वर्ग मिळालाय त्या स्वर्गात त्याला मी नेऊन ठेवतो. फक्त गीता जर ऐकली तर, माती नाही. आणि सर्व मार्गी निंदा सांडून स्थापय शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो सगळ्या गोष्टी कुणाची निंदा वाणी कधीच करणार नाही. सांडून निंदा, सर्व मार्गी निंदा सांडून आस्था. गीतेवर श्रद्धा ठेवतो, आस्था ठेवतो, प्रेम करतो. गीता श्रवणी श्रद्धा, गीते ठिकाणी श्रद्धा प्रेम करतो. उभारी मग असा जो गीतेचा प्रेमी काय करतो, मग अशा लोकाच्या तयाच्या श्रवणफुटी गीतेची अक्षरी जव पैठी, होती ना जव उठाउठी पळेची पाप. मग ह्या अशा लोकाला श्रद्धावान गीतेवर श्रद्धा ठेवली, त्याच्या कानातून गीतेच्या एक एक शब्दाचा ध्वनी आत गेला, तर जेव्हा जेव्हा तो सृष्टी जन्माला आला, त्याचे पापाचे हंडे जेवढे भरले होते तेवढं पाप मी जाळून टाकतो, त्याचं पुण्य प्रगट होतं. हे गीतेच्या श्रवणानं पाप जातं, पुण्य होतं, अज्ञान जात नाही. मग नंतर वाढून वाढून पुण्य, मग त्याला गीता कळू लागते, आधी नाही. हो माऊली, खूप छान. होती ना आता उठाउठी पळेची पाप, त्याचं पाप भस्म होत आणि मग त्याला गीता कळून घ्यायची इच्छा होती. मग तेव्हा त्याला मी मुक्ती देतो, एका एका शब्दाची शक्ती देतो, हृदयामध्ये माझी अनुभूती देतो आणि अज्ञानाला फाडून बाहेर येतो. त्याच्या बुद्धीशी माझा संगम होतो. तो जीवनमुक्त महात्मा जगामध्ये महान बनतो. काय तुमच्यापाशी बोध यायला धनाधन कसा यायला माहित नाही बाबा. खूप सुंदर येते माऊली. कधीच वाटलं नाही ज्ञानेश्वरी इतकं संपेल आणि विश्वनाथ प्रगटेल, कधीच नाही वाटलं बाबा. पण जशी जशी ज्ञानेश्वरी संपायली तशी वाणी थैमान घालायली. हो माऊली, अगदी खरं. खरंय माऊली, खूपच. पहिलं तरी अभ्यास करायचे, आता नाही. आता घाबरत पण नाही, भीत पण नाही. आता म्हणतो तो आहे भगवंत माझ्या वाणीत, तो माझ्या सद्गुरुनाथ माझ्या पाठीमाग आहे. थोडंफार वाचते, जास्त नाही बेटा. अभ्यास नाही सध्या. कोणी आला तर कशाचा अभ्यास नाही. अर्धी घंटा वाचला अभ्यास असतो का मा? सतत त्या ज्ञानेश्वर हातातून काढत नव्हते. रात्री 1 पर्यंत लिखाण वाचन त्याचा ध्यान. तुम्ही सांगा, ऐका, ज्या गीतेच्या श्रवणानं, ज्या गीते ठेवल्या श्रद्धेनं पाप जळून जात, पण गीता कळण्यानं अज्ञान पळून जात. अज्ञानच पळून जात, पापही राहत नाही, पुण्य राहत नाही, काहीच नाही. वासनानं जळून जात पाप, पण गीता कळण्यानं अज्ञान पळून जात, राहत नाही. हे दोन्हीचा प्रयास सांगायले. हो माऊली, जमीन आसमानचा फरक आहे, कळणं आणि ऐकणं. मग ऐसी जन्मवल्ली धुवट, बाबा आईसी जन्मवल्ली वेल म्हणजे देवा,
अरे जन्म मृत्यू तुझी वेल काय लहान आहे का? अनादिकालापासून तुला मी जन्म मृत्यू देतोय आणि तू घेतोयस. तू मला न जाणता जगतोयस आणि जगाला बघतोयस. तुझ्या जन्माची वेल आसमान गेली आहे, ती वेल मी थांबवली आता. का? तू गीतेकडे आला ना. जन्मवल्ली बापू किती वेळेस वाचला असं पारायणामध्ये, पण हे वल्ली कळालं नाही बाप्पा. काय वाचली नाही का? आम्ही वाचली, तुमच्या इतकी वाचली नाही पण वाचली. तुम्ही लई पारायण करता, पाण्यावर, गंगेवर, काठावर, मंदिरावर, कुठे बी करता. आम्ही फक्त घरातच आणि गुरुजीपाशी. ते तर आता बंदचे सुरू करणारे थोडं संपल्यावर काहीतरी नियम घालून द्यायचे आता, कारण चिंतन झालं आता. कुठचा आता एक शब्दात जायचं. आपण नवस केलता, जसं बाई नवस करते देवाला पुन्हा फेडती, तसं आम्ही नवस केलता. माऊलीच्या एका शब्दाचं चिंतन करणं आणि वेदाच्या अंगणात बुद्धीला नेणं, आत्मस्वरूपाला पाहणं, वृत्तीला चिन्मय करणं आणि अज्ञानाची वृत्ती टाकून ज्ञानमय अवस्था भोगणं. एका शब्दातून बोध घ्यायचा, एका ओवीला जीव लावायचा, एका श्लोकाला मन द्यायचं, वेदामध्ये यायचं, देहातून निघायचं. हा नवस आहे आमचा. रामकृष्ण हरी. हाच करावा बेटा आता, हेच करावं नवस. पोरासाठी नवस, पोरीसाठी नवस, घरासाठी नवस. झालं की आता आमचं बी झालं, तुमचं बी झालं. आता ओवीसाठी नवस का वसावस? सदावी वसावस करती तर मग तुला टाकला नाहीस ना. तू वाढलाय बघ, लक्षात ठेव बघ. तू गुणामध्येच आहेस, भगवंतात नाहीस. तू टन टन वाणी उचलली होती धनात टन. गुणाला सोडलं नाही तर तुला राम भेटेल का ग? तुझी वाणी नाही थांबली तर तुझं मन शांत होईल का? कारण जेव्हा वाणी भडकते तर मन पण त्राहिमाम होत. आधी बाई भडकते पुन्हा त्याला कस्तरी होत. उगाच बोलले म्हणते. मग बोलताना तोंडावर ना, मनावर म्हणजे तोंड बंद पडते. मनामध्ये ज्ञान आहे, मनामध्ये बोध आहे, मनात राम आहे, तर वाणी शांत होती, अवाक होती. त्या क्षमा शांती तयार होती. आता ती भडकती भडा 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 भडा. बाईमुळे रामायण, बाईमुळे महाभारत, बाईमुळे 4 चुली, 4 भाऊ 4 ठिकाणी, बाईमुळा. तसं बुद्धीतल्या भेदामुळं जीव इकडं शिव तिकडं. तसं एक भाऊ तिकडं आणि एक भाऊ इकडं, बाईमुळं. आणि या बुद्धीमुळं, ही बुद्धिरूपी बाई आणि ही घरातली बाई. कुठे समज लावला. खरं दिवशी वेगळे झाले, एकच होते, सगळं एक होतं, त्याचे 2 केले. तुला काहून भाऊ नाही? तू सांग. माहेरी गेले की म्हणते माझे भाऊ एक करावे, आईच्या भाऊताली बसावे, आणि घरातली भाऊ अकरावे घराच्या बाहेर. हाय बाई दलिंदर असती. माहेरी आले की एक, सासरे आले की एक. वा ग बाई, वा वा वा. आणि नमुने असतात नमुने. तुझी पोरं भाऊ तुझ्या माईच्या भाऊताले रिंगा पिंगा, आणि घरातले भाऊ इंगा. अर्जुना, तुझी जी जन्मजन्मीची पाप होते ना, जन्मवल्ली धुवट, होय पुण्यरूप चोखट. ती जन्माची वेल, त्या जन्मातून आतापर्यंत जन्मामध्ये किती घेतलंस, किती पाप केलेस, ती वेल अशुद्ध होती, दुसट होती, पापरूप होत. त्या जन्मामधले पाप साचलेलं होतं. पण गीतेकडे आलास की त्या जन्माची वेल सगळी धुवून चोखट शुद्ध केली, पुण्य झालं, ते पाप भस्म केलं, आणि तुला माझ्याकडे मी आणलं, गीतेचं ज्ञान दिलं, आणि त्या पुण्यानं जग पण पापातून बाजूला झालं. जन्मवेली धुवट. आया का समज में? धुवट. खूप मावळी सुंदर आलं. खूप मोठी.
म्हणजे एक सांगते तुम्हाला मायताई, की आपल्यापाशी किती जन्माचं पाप साचलेलं आहे आणि गीता वाचलं की किती जळून जाते हे ऐक सांगितलंय देवानं, तरी कळत नाही बाईला. हो माऊली. तिचा आवाज आटप बम, अजून पाप करते. खोट बोलून, वाईट वागून, मच्छर करून, कुणी कसं असू द्या, ज्याचं पाप त्याच्या पदरात त्याचं माप त्याला पाडणार देव. तू हिशोब करू नको कुणाचा, फक्त तू तपास घे मनाचा तुझ्या. कुणालाही माफ कर, तुझं मन साफ कर. माफ करणारा देवाचा मोठा गुण आहे. हो माऊली. त्याची शिक्षा द्यायला देव बसलाय वरी. तुला कोण काय बोलला, कुणी काय त्रास दिला, तुझी काय अवहेलना केली, त्याचं माप देव टाकतो. तुला दिसतंय कळतंय तरी तुझा मनाचा त्रागा जात नाही. अशी कशी तू पागल टकुऱ्याची. आपण काही बोलायचं नसते. भगवंतापाशी जर आवरणं तर भगवंताला जवळ घेऊन सांगायचं असतं. नाळीला ठेवून मनातलं असं धरायचं असतं. डोळ्यातून पाणी काढून अंतःकरण मोकळं करायचं असतं. हरीला सांगा, संताला सांगा, ग्रंथापाशी बोला मधल्या मध्ये. ते करतात, मग जात निघून ते. कळत नाही आपल्याला. खरंच कळत नाही. कळत नाही. कोण कसं वागू दे, कोण तुम्हाला त्रास देऊ दे, कोण तुमचा छळ करू दे, त्याचं माप त्याला देऊ देतोय, लक्षात ठेवायचं. पण आपण त्याला प्रेमच करायचं, तरच तू चांगली आहेस, तर तुझी भक्ती श्रेष्ठ आहे, नाही तर तू कनिष्ठ आहेस. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, अगदी परमानंदाचा बोध देता संसारात कसं राहायचं हे पण शिकवता ताई. जगात असली माऊली नसल. कोटी कोटी प्रणाम तुमच्या चरणाला वंदन ताई. नाही बेटा, आपण आपलं अंतःकरण घाण करायचं नाही. लोकांमुळे खरंच लई सावध झालो ताई. संसारात झालो, परमार्थात झालो, कुठल्याच बाबतीत काय वाटत नाही. माफ करायचं बेटा, माफ. देव बघल ना. शिक्षा द्यायला तो बसलाय ना वरी आणि देतो. कळत नाही तुम्हाला. शिक्षा लगेच असते सुरू. त्याचं मन चांगलं नसतं, त्याचं हृदय नसतं, त्याला शांतता नाही, त्याला सुख नाही, त्याला काही नसतं, त्याच सगळं लावून देतो तो. लक्षात ठेवा. म्हणून कुणी कुणाचा छळ करू नये, कुणीच कुणाचा करू नये, कुणी कुणाचा गैरफायदा घेऊ नये, कुणाच्या भावनेला ठेच पोहोचू नये. कुणी जर प्रेम केलं तर त्याचा अनादर होऊ नये आणि कुणाच्या आयुष्याचा वापर करून त्याला ढकलून देऊ नये बाहेर. लक्षात ठेवा. कुंडली करधार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. एक सांगते अजून, शेवटचं वाक्य. कुणाच्याही भावनेशी खेळू नये. त्याने भावनेमध्ये प्रेम केलं.